कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आता उभं राहून दाखवा. रेडी वाजव. कर चालू. स्वप्न किया भासा वेड लावे हा जीवा वेगळी दुनिया तरीही ओळखीची. दाजी उचला धनदीदीला, उचला चला. मला तू हवीशी ओ दाजी उचला की बघत काय बसले. कळले तुला का तू सांग की दाजींना. दाजी उचला की दाजीला, एवढा काय अवघड उचला. अहो दाजी उचला की. अहो दाजी लढवा काहीतरी शक्कल नाही तर हार माना बरं का. चल हा उचला चल. अहो जिमदाजी कमान धरा धरा. जिमदाजी तुम्हाला जिमची शपथ आहे. अहो जिमची बॉडी वापरा आणि उचला धनुला. तर तू उचल उचल. धने तुम्हाला काय वाटलं मी इतक्या लवकर हार मानणार होय? हा गेम मला जिंकण्यापासून कोणीच थांबवू शकणार नाही. अडवूनच दाखवा मला. धनी ते राहू दे, मला खाली सोडा दे. आओ अजिबात नाही. हा गेम जिंकल्याशिवाय मी तुम्हाला खाली सोडणारच नाही. बघा काजू लाव गाणं. हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळती. सोबतीने चालते भोवताली वाहते. सोडा मला खाली. सोडा थांब की गेम तर पूर्ण होते की. प्लीज सोडा मला खाली. अगं गेम पूर्ण. सोडा मला खाली. तेजू सोडा. ठीक. झाला बट्ट्या बुवा. 100% यांनी फोनवरचं नाव बघितलं असणार आहे. त्यामुळेच तर अचानक 12 वाजले ना हिच्या चेहऱ्यावर. मला कळण असं झाले. तू खरं बोलते का खोटं? कसा विश्वास ठेव तुझ्यावर? माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोलते. मी पदर पसरते. मला मदत करा ना आजी. मला माझ्या लेकरांना भेटायचं. मला माझ्या घरी जायचं. धनु धनु सोड मला. धनु सोड खाली. धनु खाली सोड. जिंकलो पण. जिंकलो. बस झालं. काय चाललंय? तुम्हाला काही कळतंय का? काय इथं माझा अपमान करायला मला बोलवलंय? कुठल्या मांडव परतनीच्या कार्यक्रमात असला खेळ खेळला जातात? मला जर आधी माहित असतं ना तर मी इथं पाय पण ठेवला नसता. आओ दादा थांब. मी बघते. मी बोलते त्यांच्याशी. सगळं गाव तुझ्या विरोधातून आहे. तुझी पोरं सुद्धा तुझ्या बाजून नाही ती. आणि मी कोण विश्वास ठेवणार आहे? मी कोण आश्रय देणार आहे? माझ्याच्यानं काय बी होणार नाही. मला माफ कर. आजी आजीबाई कोणाशी बोलत होता? ऐकू नाही आला का? कोण होतं इथं? इथं? आणि ह्या येळेला कोण असणार आहे? असं कसं होईल? आम्हाला आवाज ऐकू आला, कोणतरी तर होतं. अहो काय बोलताय तुम्ही?
तुमच्याशी खोटे बोलून काय मिळणार आहे मला? अहो बसल्या बसल्या मारती देवाशी गप्पा आणि त्यातून बी काय सुचना. बसते भजन म्हणत, त्याचाच आवाज आला असेल तुम्हाला. इथं नाही तर गेली कुठं? अहो सकाळ संध्याकाळ मी इथंच असते, तुम्हाला सांगून पटे ना. अहो नाही कोण इथं. जाऊ दे. बरं आज तुम्हाला कोणी इथं बाई आलेली दिसली का? अहो हे काही इच्छानं झालं का? दिवसभरात 100 माणसं येतात, बायका किती बापे किती. आता तुम्हाला कोण पाहिजे हे मला कसं कळणार? आजीबाई आम्हाला ओळखता का? आमच्यापासून काही लपवून ठेवलं ना लय महागात पडेल बरं का. हाय का आता हे काय बोलणं झालं का? अहो तुम्हाला फसवून कसं चालेल? मला ह्या गावात राहायचंय. अहो ज्याचं तुमच्याबरोबर पटत नाही त्याला कशाला मी पाठीशी घालू? बया म्हातारपणी कायच वजन उचलन झाले, काय बी झेपत नाही. अहो थांबा ना. अहो सगळे फक्त मस्करी करत होते. अहो थांबा की. अहो एवढं मानाचं काय तर एक खेळतो होता. समजे फक्त मजा घेत होते, बाकी काही नाही. हो, सगळे ना मजा घेत होते, पण सगळे माझी मजा घेत होते, ते खेळाची नाही. आणि तू माझ्या आयुष्याची. काय? मी तुमच्या आयुष्याचं काय? मला सांग, तू माझ्या गालाची पप्पी का घेतलीस? अहो हे काय विचारणं झालं का? आपलं लगीन झालंय ना, मी तुमच्या लग्नाची बायको आहे. अन घेतला बायकोने नवऱ्याचा मुका, ते एवढं काय चुकलं तेव्हा? अहो मी तुमच्याकडे आत बघितलं ना, तेव्हा तुम्ही अगदी लहान मुलागत डोळे घट्ट मिटून उभे होता. माझ्याने रावलं नाही गेलं म्हणून आपलं. अगं पण तेही करायला ना एकमेकांमध्ये प्रेम असावं लागतं, आणि तो अधिकार फक्त काय? तुम्ही मगापासून हे असं अर्धवट वाक्यात का बोलताय? आहे ना आपल्यात प्रेम. हा, मी करते तुमच्यावर प्रेम, खूप प्रेम करते. सांगा ना, तुमचं बी आहे ना माझ्यावर प्रेम? बोला ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.